नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो शेतकरी शुक्राचार्य मदने यांच्या शेतामध्ये त्यांचा गहू पाहणी करण्यासाठी आलो होतो. गाडीतून उतरल्या असं वाटलं की ह्या गव्हाला नेमकं कुठला डोस मारलेला आहे की, परंतु ही सगळी कमाल होती नॅनो युरिया आणि नॅनो DAP. तर आवर्जून आपल्या इथं आमचे आशु ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर सावंत यांनी इफको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी आपल्या लातूर जिल्ह्याचे प्रवीण गायके सरांना या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे की बाबा नॅनो युरिया म्हणजे नेमकं काय आहे, नॅनो DAP म्हणजे नेमकं काय आहे. आपण जे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं दाणेदार खत जे वापरत होतो आणि आता जे नॅनो युरिया आणि नॅनो DAP नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं काम करते, ते वापरलं पाहिजे का हे वापरलं पाहिजे, नेमका रिझल्ट कोणत्या खताचा जास्त येईल हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत या ठिकाणी आहेत प्रवीण गायके सर, इफको प्रतिनिधी लातूर जिल्हा. तर सर, मला या ठिकाणी आपल्याला विचारावं असं वाटतं की हे नॅनो DAP आणि नॅनो युरिया म्हणजे नेमकं काय आहे. नमस्कार. आता नॅनो युरिया आणि नॅनो DAP म्हणजे हे खतच आहेत जे आपण पूर्वी पारंपरिक खत देत होतो, त्याच्याऐवजी आता हे नॅनो खत, नॅनो टेक्नॉलॉजी तयार केलेले खत आहेत. आता नॅनो म्हणजे काय, आधी नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे समजण्या अगोदर आपल्याला नॅनो म्हणजे काय, म्हणजे नॅनो हे एकक आहे. जसं आपण सेंटीमीटर मीटर म्हणतो तसं एक नॅनो एकक आहे. जर 1 मीटरचे आपण 100 करोड तुकडे केले तर 100 करोडवा तुकडा जो आहे तो म्हणजे एक नॅनो. म्हणजे एवढी त्याची साईज कमी, म्हणजे आपल्याला जसं एक अणुरेणू ही जे शाळेत शिकायला एक अणुपासून किती म्हणजे त्याची वाढत वरचेवर जातात. बरोबर, अति सूक्ष्म म्हणजे सगळ्यात लहान एकक म्हणजे नॅनो आहे आणि ते डोळ्याने दिसत नाही आपल्याला. आणि नॅनो युरिया हा याची जी साईज आहे ती 32 नॅनोमीटर आहे आणि DAP ची जी साईज आहे ती 100 नॅनोमीटरच्या आत आहे. अशी दोघांची साईज आहे आणि ही नॅनो टेक्नॉलॉजी तयार केलेली खत आहेत. याच्यामध्ये जर विचार जर केला आपण तर नॅनो आपण जर युरियाचा एक छोटा दाना जर घेतला, त्याचे 55,000 जर भाग केले, त्याचे 55,000 जर कण केले तर एक नॅनो युरियाचा पार्टिकल तयार होतो. हे झालं नॅनो टेक्नॉलॉजी. दुसरं अजून एक उदाहरण जर सांगायचं झालं सोप्या भाषेत, जर आता आपल्याकडे कोरोना येऊन गेला, कोरोना व्हायरस जो होता तो दिसत होता का, नव्हता. त्याची जी साईज होती ती होती 67 नॅनोमीटर आणि जो नॅनो युरिया आपली त्याची 32 नॅनोमीटर फक्त साईज आहे. एवढा हा सूक्ष्म आहे. एवढंच नाही तरी नॅनो युरियाचे जे बारीक बारीक कण आहेत हे बायोपॉलिमर मध्ये ते गुंफलेले आहेत, त्याच्यामुळे ते नॅनोचे कण सुद्धा एकत्र येत नाहीत. तर हे आता आपण ह्या गावावरती नॅनो युरिया नॅनो DAP फवारणी केली याची, तर ते कशा पद्धतीनं म्हणजे झाडाला शोषून घेतं, काय नेमकं त्याचं कशा पद्धतीने ते कार्य करतं. एकदम चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. आपण ज्यावेळेस आपले बाकीचे खतं वापरतो, युरिया वापरतो, 10 वापरतो, DAP वापरतो, हे खतं आपण जमिनीतून देतो, परंतु आपण नॅनो खत हे फक्त फवारणीतून देतो. हे आपण जमिनीतून देत नाही. फक्त त्याच्यात आपण असं नॅनो DAP आपण बीज प्रक्रिया करतो किंवा जर लयच गरज पडली तर आपण त्याला ड्रिप मधून देतो, पण नॅनो युरिया आपण शक्यतो फवारणीमधून देतो. नॅनो युरिया हा आपण फवारणी वाटत दिल्यानंतर तो 90% झाडाला पिकाला लागू होतो आणि जो आपण साधा युरिया देतो तो फक्त आपल्या पिकाला 30% लागू होतो. उरलेला 60 ते 70% युरिया हा हवेत, पाण्यात आणि जमिनीत वाया जातो. नंतर जेव्हा आपण फवारलेला नॅनो युरिया आहे त्या पानाच्या छिद्रा वाट म्हणजे स्टोमॅटो म्हणतो आपण, पररंध्र आहे, त्यातून तो शोषला जातो, पिकामध्ये साठवला जातो आणि पिकाला जशी गरज पडेल, पानाला गरज पडली पानापर्यंत, फुलाला गरज पडली फुलापर्यंत, फळाला गरज पडली फळापर्यंत किंवा खोडाला गरज पडली खोडापर्यंत वाहून नेला जातो. म्हणजे त्याचा जर गरज पडली तर त्याचा वापर होतो, त्याचा अनावश्यक त्याचा वापर होत नाही. त्याच्यामुळं पीक तुम्हाला शेवटपर्यंत हिरवगार दिसतं आणि अनावश्यक अशी वाढ होत नाही. जसं आता आपण युरिया वापरतो किंवा DAP आपलं जे पारंपरिक पद्धतीने दाणेदार असते ते वापरतो, ते जमिनीमध्ये आपल्याला दिसतंय. त्याचं जमिनीमध्ये मातीसाठी थोडक्यात ते हानिकारक रासायनिक असल्यामुळे असू शकते, परंतु आपण हे डायरेक्ट फवारणी केल्यामुळं आपल्या जमिनीसाठी घातक किंवा हानिकारक हेच काय आहे का. असं आहे की आपल्या जमिनीत करोडो अब्ज असे सूक्ष्मजीव असतात, ते मित्रजीव असतात. त्यांचं काम काय असतं, जमिनीत वाया गेलेलं जे खत आहे, जमिनीत वाया गेलेला काडी कचरा आहे, पालापाचोळा आहे, त्याचं विघटन करून ते जमिनीला पिकाला उपलब्ध करून द्यायचे काम हे सूक्ष्मजीव करत असतात. परंतु ज्यावेळेस आपण रासायनिक खतं वापरतो, शेवटी रासायनिक म्हणजे युरिया जरी धरलं, आपण कोणतं DAP असं जर धरलं, ते विष आहे. शेवटी हे विष आपण जमीन टाकतोय, त्याच्यामुळे काय होतं, हे बारीक बारीक जे सूक्ष्मजीव हे मरतात आणि मेल्यामुळे काय होतं, आपली जमीन ही मृत होती, नापीक होती
जर तुम्ही नॅनो खत वापरले, फक्त आपण पानावर हे खत देतोय, त्याच्यामुळे ते पिकामध्ये जास्त वरच्या वर सोसल्या जाते, जमीन त्याचा काही संबंध येत नाही, त्याच्यामुळे ही जमिनीला पाण्याला अजिबात हानिकारक नाहीत नॅनो खत. पर्यावरणाला सुद्धा सुरक्षित आहे. तर अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला सर करत आहेत की कोण. बरं, आता पुढला एक प्रश्न आहे सर, खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तो की नॅनो युरिया नॅनो DAP आपल्याला नेमकं कोणत्या पिकासाठी वापरता येतोय? जसं सोयाबीन असेल, हरभरा असेल. हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न असतो. एक असा नियम आहे, एक आपण उजव्या हाताचा नियम म्हणतो किंवा थंब रूल म्हणतो, की तुम्ही ज्या पिकाला युरिया देता किंवा ज्या पिकाला तुम्ही DAP देता, त्या सर्व पिकाला तुम्हाला नॅनो युरिया नॅनो DAP खतं चालतात. असं एकही पीक नाही त्याला नॅनो युरिया नॅनो DAP चालत नाही. एवढंच नाही, आपण हरभऱ्याला, तुरीला, जे द्विदल धान्य याला आपण युरिया वापरत नाही, पण त्याला सुद्धा आपण नॅनो युरिया वापरू शकतो. असं कोणत्याही पिकाची याला अट नाही की या पिकाला चालत नाही. पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला म्हणजे त्या नॅनो युरिया नॅनो DAP ची फवारणी घेता येईल? नॅनो युरिया नॅनो युरियाच्या बाबतीत जर आपण धरलं, नॅनो युरिया आपण ज्यावेळेस आपण पीक पेरतो किंवा समजा गहू जर पीक धरलं, आपण गहू पेरल्यानंतर फुटव्याची जी अवस्था त्याची म्हणजे जवळपास 25 ते 30 दिवसानंतर त्याची पहिली फवारणी आपली नॅनो युरियाची करायची. आणि दुसरी जी फवारणी आहे ती ओंबी निघायच्या 7 ते 10 दिवस अगोदर अशी दुसरी फवारणी करायची. त्याचं जे वापरायचं प्रमाण आहे ते 1 लिटर पाण्याला 5 मिली या प्रमाणे आपल्याला फवारायचं. येणाऱ्या चालू भविष्यामध्ये आपल्याला वाटतं का नॅनो युरिया नॅनो DAP हे टिकू शकेल किंवा त्याची मागणी आणखीन वाढू शकेल? आत्ताच एक नीती आयोगाचे जे नीती आयोगाचे जे सदस्य आहेत अरविंद विरामाणी म्हणून, त्यांचं एक स्टेटमेंट आहे, आज जसे आपण खतं वापरतोय तसेच जर आपण 2050 पर्यंत खतं वापरत राहिलो तर आपल्या भारतातल्या जवळपास 90 ते 95% जमिनी आहे वाहन झाल्या राहतील, नापिकी झाल्या राहतील. याचाच अर्थ काय आहे की इथून पुढे आपल्याला नॅनो खताशिवाय पर्याय नाही आणि इथून पुढे नॅनोच युग आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजीच युग आहे. नॅनो युरिया नॅनो DAP वापरल्यामुळे सरासरी आपल्या उत्पन्नामध्ये किती वाढ होईल? नॅनो युरिया आणि नॅनो DAP आपण एक याला रिप्लेसमेंट म्हणून वापरतोय. आपण नॅनो खत जे फक्त 50% आपण आपलं साधे पारंपरिक खत आहे आपण 50% कमी करणार आहे आणि 50% जे खत आहे ते आपण नॅनो युरियाच्या आणि नॅनो DAP मार्फत देणार आहोत. आणि जर नॅनो खत जर आपण वापरली तर आपलं कमीत कमी 8 ते 10% आपलं उत्पादन हे वाढणार आहे. एवढंच नाही तर पिकाची जी क्वालिटी आहे किंवा उत्पन्नाची जी क्वालिटी ती सुद्धा दर्जेदार राहणार आहे. तर अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपले प्रवीण गायके सर इफको कंपनीचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्या या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्यासोबत या ठिकाणी शुक्राचार्य मदनेजी हे आपले शेतकरी आहेत आशोगावचे, तरी त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी 1-2 प्रश्न विचारू. आपलं गहू जे आहे ते एकदम चांगल्या फुटवा केलेला आहे, तेजदार, आणि जो ह्याच्यावरती जो काळपट कलर आहे तो सगळ्यात उत्तम कलर मानला जातोय. तर तुम्हाला नॅनो युरियाचा नॅनो DAPचा खरंच फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय का? जे आतापर्यंत तर म्हणजे आता ही जी मी फवारणी केलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अवस्थेमध्ये तर माझा फायदा झालेला आहे. याच्यापूर्वी तुम्हाला असं कधी म्हणजे आपण हे वापरण्यात बी आलेलं नव्हतं. आता ही सुरुवात आहे ह्याच्यामधला, तर हे आतापर्यंतच्या अवस्थेमध्ये रिझल्ट चांगला आहे. याच्यापूर्वी जे तुम्ही दाणेदार खातं टाकत होता, युरिया DAP असेल ना अजून कुठले खातं असतील, त्याच्या रिझल्ट आणि ह्याच्या रिझल्ट मध्ये काय फरक वाटतो? फरक वाटतो. म्हणजे कशावरून फरक वाटतोय तुम्हाला? नेमकं म्हणजे ह्याचे जी फुटवा बी भरपूर झालेला आहे. ह्याच्या जी पानामध्ये जो हे आहे म्हणजे साईज ते मोठी साईज झाली, एवढी साईज होत नाही म्हणजे युरिया टाकल्याच्या नंतर तो रिझल्ट ह्याच्यामध्ये मिळाला. तर या ठिकाणी शुक्राचार्य मदनेजीने सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे की त्यांचा नॅनो युरिया आणि नॅनो DAP चा वापर केल्यामुळं त्यांच्या पिकाची वाढ ही चांगली झालेली आहे. पानाची साईज जी आहे ते सुद्धा मोठी आणि लांब या ठिकाणी दिसून येत आहे आणि जो पिकाचा जो कलर आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसत आहे. तर अशाच पद्धतीनं आपण नवीन टेक्नॉलॉजीचा नवीन तंत्रज्ञानाचा जर वापर आपण केला तर नक्कीच आपली शेती ही फायदेशीर ठरू शकते.
तर या ठिकाणी मी प्रवीण गायके सरांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. मदने साहेबांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.